नमस्कार मित्रांनो, यूट्यूबवर सगळं स्वागत आहे. कॉमेडी स्टार्टिंग करू आपण मित्रांनो. आज यूट्यूबवर सगळं स्वागत आहे मित्रांनो. आजचा हा टॉपिक मित्रांनो कॉमेडी व्हिडिओ. तर स्टार्ट करू मित्रांनो. आणि आपण काल्पनिक आहे मित्रांनो, कशाचा एक संबंध आहे, फक्त कहाणी आहे मित्रांनो. काल्पनिक टायटल आणि कॉमेडी मित्रांनो, कशाचे काही संबंध आहे मित्रांनो. स्टार्ट करू मित्रांनो. गेली माझी सख्खी बायको. सख्खी म्हणजे एक मित्रांनो, आता तुम्हाला कळाल, बायको गेली मित्रांनो. तर काय सांगू तुम्हाला मित्रांनो, मी आता बायको इथं बसून मटण खात होती मित्रांनो. तिनं गेली माझी बायको गेली मित्रांनो. इथं आता भाजी खात होती. इथं हमेशा मला भाजी आणायला सांगत होती आणि मला सारखंच भांडत होती आणि मला कुठे बी गेले की रडत होती. आता कोण रडणार हो पाहुणे हो. गेली माझी बायको गेली. आज कसं हो पाहुणं, का झालं बायको गेली मला. साहेब आता तिथं बसून मटण खात होती आणि भाजी तूप आणून आपापत लपू खात होती. काय ना काय नवीन आणून घेत होती आणि गेली माझी बायको. आज कसं पाहुणं, आज कसं म्हणतो मी, आज का झालं. साहेब आता असं झाले. आता जात होती तिथून, मी बी आताच पाहिलं इथंच होती. चांगली खात होती, लपू चुरचूर खात होती. अजून माझा खाऊन मलाच भांडत होती. सगळं दिवसभर काम करून येत होतो मी, माझंच खायच्या आणि मलाच भांडायची. कधी नीट बोलायची नाही नवऱ्याला. बाहेर चार चौघात नाव खराब करत होती. सगळ्याला नाव करून हमेशाच लोकांकडून आणून लोका चुगल्या करत होती. सगळीकडे इकडे तिकडे भांडणं पेटत होती. कोणा चाड्या इकडे तिकडे करत होती, इकडे तिकडे करत होती. कधी काय ना काय करत होती. हमेशाच लुचून लुबाडून खात होती साहेब. आणि हमेशाच मला काय ना काय लावत होती. आणि गेली माझी बायको गेली साहेब. आता काय करू साहेब, आता बायको गेली. त्यास कसं. आणि हमेशाच मला काही काय आणून द्यायला लावत होती. हमेशाच किती खाऊन बी नाही म्हणत होती. किती बी खाल्ली की बाहेर नाहीच म्हणून सांगत होती. चार चौघात काय नाही काय म्हणत होती. अरे बापरे बाप म्हणते, असं कसं रे बाबा. नवरा बायको नाही साहेब, खूप माया करत होती मला साहेब. खूप माया करत होती. आणि हमेशाच बाहेर इकडे एक बोलायची, तिकडे एक बोलायची. हमेशाच खोटं बोलत होती साहेब. आणि पण लय प्रेम करायची अजून साहेब माझ्यावर. तुम्हाला काय सांगू. हमेशाच रडत होती. माझ्या घरी खाऊन लोकांचं गुणगान करत होती. अरे प्रेम तर लयच आहे की बाबा बायकोवर. म्हणते लयच रडायला नको बाबा. गप तू गप, रडू नको. गप रडू नको. लय रडायला बायको मेली म्हणून बाबा. रडू नको. थोडं आशीर राहू दे. अजून तिथे गेल्यावर रडायसाठी तिथे राहू दे बाबा. किती रडलंस तू बाळा. रडू नको बाळा, रडू नको. किती रडायला बाबा, मला वाईट वाटत तुझं बघून. रडू नको. गप बस. कसं गप बस साहेब, कसं गप बसू. वाटूळ झाले. आता काय सांगू तुम्हाला साहेब. सगळं वाटूळ झालं. बायकोनं वाटूळ केलं, सोडून गेली. आता काय करू. तूप किलोभर खात होती. चांगलं खाऊन नाही म्हणत होती. हमेशाच लबाड बोलू सगळं माहेरला भरती करत होती. माहेरला नेऊन टाकत होती हमेशा. इथं खाऊन तिथलं नाव घेत होती. आणि गेली माझी पागल बायको गेली. अरे आणि मला लय माया करत होती. हमेशाच खोटं लबाड बोलून लोकांची भरती करत होती. कधी बी नवऱ्याला चांगलं म्हणत नव्हती. आणि हमेशाच खोटं लबाड बोलून. अरे बाबा, किती दुःख आहे रे बाबा तुला. बायको गेल्यावर किती रडलास, किती प्रेम करतो बाबा तू बायकोवर. किती रडलास तू. गप्प बाबा, गप्प बस. का सांगू साहेब, मयाली आहे मला.
हमेशा 1 लिटर अर्धा लिटर दूध आणतो तर गप्पा गप पित होती. आणि माया लेखत होती साहेब, काय सांगू साहेब. आणि मला होईल तेवढं मी माझ्या ह्याच्यामध्ये किती बी सांगू मी प्रेम एवढं होतं साहेब, विचारू नका. तिनं मला लय सांभाळत होती. आणि जेवढं म्हणजे तेवढं किती सांगा त्याला प्रेम लय होतं साहेब. मी जेवढं बोलू तेवढं तिचं प्रेम वाहत होतं, असं नदीसारखं वाहत होतं साहेब. म्हणून मला वाटतं की प्रेम खूपच आहे. आणि एवढं प्रेम कोण बी करणार साहेब. आणि एवढ्यामध्ये मी माझ्या चॅनलमध्ये साहेब लय काही बघितलं मी, खूप काही अजून खूप चांगलं म्हणतो चांगलं मी केलं साहेब. भरपूर सांभाळतो तो. सगळं घर खाली करून दिलं साहेब, पायातलं गळ्यातलं सोनं करून दिलं, सगळं विकून खाल्लं होती. लग्नामध्ये एवढं मोठं सोनं केलं तर साहेब सगळं माहेरला नेऊन देत होती. सगळं देऊन आता टाळ्या वाजवत बसली. आता बसले आता. आणि ते बी बरे गेली, मया करू सगळं देऊ माहेरला देऊ बरे गेली साहेब. लय मया करून गेली, सगळं सोडून काही गेली नाही, पण सगळं बरं घेऊन गेली. जाताना फकाट करून गेली साहेब, काय सांगा तुम्हाला साहेब. सगळं कंगाल करून गेली, सगळं वर घेऊन गेली. जाताना वरच आता कसं रडवून का रडवायला हे समजून गेले साहेब. रडावी आले पण तो पाणी गळलं नाही गेलं डोळ्यातून बाहेरच. आणि आठवण ताशिवल्या एक रडवी नाही गेलं डोळ्यातून. वर गेल्यावर बी अजून आठवण येईल वाटायला. अजून मागे येऊन पैसे मागून माझ्या पाठीमागे पैसे दे म्हणून. काय साहेब आज रडू गेले बायकोसाठी, रडू गेलं पण डोळ्यातून पाणी नाही गेलं साहेब. काय सांगू तुम्हाला, खूप आठवण येत होती. अजून रडू तर असं होईल साहेब, विचारू नका. अजून पाणी नाही गेलं परंतु सगळं लुबडून घेऊन जाऊन फार कंगाल करून गेली. आणि आज सगळं कंगालातून हाडं बाहेर निघाले साहेब. आता हाडातून बी मांस बाहेर पडाले ना, लुबाडून सगळं फकाट करून गेले साहेब. आणि असं जीवन चालत आहे. आता काय सांगू साहेब, डोळ्यातून पाणी गेलेलं भरपूर. कहाणी जेवढी सांगा तेवढी कमी आहे, जेवढी सांगा तेवढी कमी आहे साहेब. आता आमची कहाणी किती सांगू तुम्हाला. वा छान गोष्ट आहे साहेब. किती प्रेम करतोस बाबा बायको. एवढं फकाट झालास तरी पण तुझ्या तोंडातून बायकोचं नाव निघत आहे. तू फकाट झालास त्यातून बायकोचंच नाव निघत आहे. तू काय नाव दुसऱ्याचं घेणास. तुझी माया लई आहे रे बाबा. एवढी माया कोण करणार बायकोला तुझ्याशिवाय. सुपुत्र त्या नावाच्या घरचं बायकोच्या पायात सगळं जिरलास तरी पण तुझ्या तोंडातून बायकोचं नाव निघतं आहे, दुसरं कोणाचं नाव निघणार. छान बाबा, तू खूप छान जीवनामध्ये खूप छान करून जाणारस तू. असंच करून बायकोच्या मागे हळूहळू जिरून जाते बाबा. किती बायकोचं नाव घेतलं बाबा. तुझं नाव तोंडातून हमेशाच फकाट होलंस. हां साहेब, बायको म्हणून सगळं कड लावून गेली. सगळं कटोरं घेऊन बसलो हातामध्ये. आता हातात कटोरं आले साहेब. आता कटोरं घेऊन बसून रडायचं. आता बायको गेली माझी म्हणून. का प्रेम आहे बाबा. वेळ मया करत होती साहेब. तिथं मया असं करायची अशी करायची, लुटून खाऊन सगळं साडू नेऊन भरती करत होती साहेब. आपण तर फकाटच होत गेलो. किती म्हणून तरी बी नाहीच म्हणायची. लय प्रेम बाबा. आणि माझी बायको गेली साहेब. बायको गेली हमेशा गेली. आता मी कसं समजा गेलं. गप आता काय कर, तू जे व्हायचं त्याच्या हातात. खायला लागलं बाबा. गप आता साहेब खूप प्रेम होता, पण तू काय करा. आता पाणी येऊ लागले, थोडं येऊन गेल्या मध्ये पाणी. आता इथं वर गेलं साहेब. आता रडू फार. आता सांगायला भरपूर आहे, अजून सांगायला तेवढं मी भरपूर सांगायसारखं आहे साहेब. पण थोड्या वेळात सांगणं होईना. हे लय मोठी आहे कहाणी लय मोठी आहे साहेब. सती सावित्रीची ह्या लय मोठं पुण्यकली. वर गेलं तरी नाव येणार नाही साहेब. आता वर गेलं तरी नाव झाली. अजून करून गेली. मरणाच्या आधी देणं करून गेली. लोकांचं देणं करून गेली. आणि भरपूर देणं करून गेली साहेब. लोकांचं दे खाता देणं काय करते साहेब. लोकांचं लुबाडून गेली. तिनं काय देणं करणार. लोकांचं लुबाडून पोट खाऊ गेली साहेब वर. आता एवढं काय सांगा तुम्हाला. एवढं तर करून गेले. हां, आणि म्हणजे गेली बायको गेली. ही कहाणी आहे साहेब. आणि सोडून गेली बायको गेली. हळूहळू वेळ साहेब पाय. आणि कहाणी सांगेल थोडी कमी आहे साहेब. अशी कहाणी आहे साहेब आमची. तर मित्रांनो, बाय मित्रांनो. तर आपला हा कॉमेडी व्हिडिओ कसा वाटला काय नक्की कळवा मित्रांनो.
सख्खी बायको गेली हा कॉमेडी व्हिडिओ काढला मित्रांनो. तुम्हाला कसा वाटला का नक्की कळवा आपल्याला. छोटासा व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा मित्रांनो. आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. छोटासा व्हिडिओ बनवला मित्रांनो, नक्की पहा आणि कळवा मित्रांनो. बाय बाय.